आज मी तुमच्यासोबत एक छान गोष्ट शेअर करणार आहे, जी माझ्याकडे आली आहे. ते बघा, आमच्या गावात आमच्या गावात एक मुलगी आहे, जे मॅरिड आहे. तर तिने हे बघा असं झोला शिवून बघितला. जो आपला विमलचा झोला असतो ना, तसाच हा झोला शिवून बघितलेला. हे बघा, 4 तुकडे तिने जॉईन केलेले आहेत. हे बघा किती मोठा आहे की तो व्हिडिओमध्ये सुद्धा हे बघा किती मोठा दिसतोय. आणि खाली हा बेस आहे, हा एवढा मोठा बेस आहे त्याचा, आणि असा चौकोनी झोला आहे. तर याच्यामध्ये पोतडी आहे, पण ती कडक नसल्यामुळे ते असं लूज दिसतंय. तर हे 4 कोपरे आहेत. तर आता शिवला तर खरे तिने हा झोला, पण आता याला चेन कशी अटॅच करायची हे तिला येत नव्हतं. तर हे तुम्ही बघू शकता, हे बघा ही चेन सुद्धा तिने मला दिलेली आहे. आणि हे वरती त्याला ते अटॅच करायचं आहे चेन लावून, वरचं झाकण. आणि हा बेल्ट सुद्धा दिलेला आहे, जो आपल्याला खालून पूर्ण अटॅच करायचा आहे. तर आता बॅग शिवायचीच होती, तर जी शिवते तिच्याकडे द्यायला पाहिजे ना, तर तिने घरी हे काम करून ठेवलं. माझ्या ओळखीची म्हणजे माझी मैत्रिणीच आहे, आणि आता तिच्याने होत नाहीये म्हणून माझ्याकडे तिने दिलंय. मला म्हटली मी करून बघितलं, पण मला जमत नाहीये. आणि तिची मशीन हाफ शटलची, त्याच्यामुळे एवढा जाड कापड त्याच्यावरती शिवला जात नाहीये. तर आता याला चेन कशी अटॅच करायची हा मोठा टास्कच आहे. आणि याला बन सुद्धा, बेल्ट सुद्धा अटॅच करायचे आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा मी कपडा आणलेला आहे कधीपासून, म्हणजे 8-15 दिवस झाले असतील. बघू शकता तुम्ही, कॉटनचा कपडा आहे. तर याचा मला ड्रेस स्टिच करायचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा मला टाइम मिळत नाहीये. एवढ्या बॅग्स आणि पिशव्या वगैरे स्टिच करायच्या असतात. म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही की माझं स्टिचिंगचं काम. मी फक्त तुम्हाला टिप्स वगैरे सांगत असते, कारण तुम्हाला टिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी, कारण तुमच्या कमेंट्स मला तशा येत आहेत. त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला टिप्स सांगते शिवणकामाच्या. आणि आताच गावातली एक बाई हे बघा इतके कपडे देऊन गेली मला. तर हे काय आहे, तर हे जुन्या जीन्सचे वगैरे हे बघा, अशा सुटाच्या पॅन्ट्स वगैरे आहेत. तर याचे झोले शिवायचे आहेत मला, मोठे ट्रॅव्हल बॅग. हे बघा, हा सुटाचा कपडा आहे, हा सुद्धा सुटाचा कपडा आहे. हा जीन्सचा कपडा आहे, हा बघा जीन्स पूर्ण उसवलेली आहे. नंतर हा सुद्धा सुटाचा कपडा. इतके कपडे म्हणजे इतक्या बॅग शिवायला येतात ना, खूप जास्त. आणि त्याची आता 2 ट्रॅव्हल बॅग स्टिच करायच्या आहेत मला, एक मोठ्या साईजची म्हणजे चौडीला, आणि एक उभी. हे बघा, अशी सेम पिशवी मला याची स्टिच करायची आहे, चेन वगैरे लावलेली, त्याला पायपिंग वगैरे लावलेली, म्हणजे त्यांना गावाला वगैरे जायला होईल अशी. मग त्यासाठी अजून कपडा आणून देणार आहेत. एवढे कपडे आणून दिलेत, आता अजून कपडा आणून देणार आहे. तर माझं स्टिचिंगचं काम असतं, जे मी तुम्हाला दाखवत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये, फक्त तुम्हाला टिप्स सांगत जाते. कारण माझं स्वतःचंच काम एवढं जास्त असतं ना, की मला टाईमच मिळत नाही की मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओज टाकू. कारण छोटा मुलगा आहे माझा पण, त्याच्यामुळे तो ते कॅमेरा वगैरे सेट करू देत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत. आज आपण स्टिच करणार आहोत एक सुटाच्या कपड्यापासून छानशी बाजारासाठी पिशवी, किंवा शॉपिंग बॅग सुद्धा तुम्ही तिला म्हणू शकता. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं माझ्याकडे किती सुटाचे कपडे आलेले आहेत. तर त्याची मी कटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा सुटाचा कपडा मी कट केलेला आहे, अखंड कपडा आहे. तर याची जी उंची आहे ती आहे 34 इंच, आणि याची रुंदी जी आहे ती आहे 17 इंच. तर तुमचं म्हणजे सुटाचं मापानुसार ते, म्हणजे कोणाचं पॅन्टचं माप जास्त असतं कमी असतं, त्यानुसार तो कपडा कट होत असतो. आणि एक दुसरा सूट होता, त्याचं माप जास्त म्हणजे मोठं होतं, त्याच्यामुळे याची रुंदी आणि उंची जास्त आलेली आहे. तर हे मी 2 कट करून ठेवलं आहे, ते शॉपिंग बॅग. आता आपल्याला शॉपिंग बॅग स्टिच करायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे सुटाचे कपडे, गाऊनचे कपडे, तसेच बरेच असे कपडे असतात जे आपण यूज करत नाही. आणि जीन्सचा कापड, माझ्याकडे जीन्स सुद्धा आलेली आहे ट्रॅव्हल बॅग स्टिच करण्यासाठी. अजून एक दुसऱ्या प्रकारची जीन्स आहे, तिची पण ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची. तर असे घरातले कपडे सुद्धा यूज करून आपण ट्रॅव्हल बॅग किंवा शॉपिंग बॅग वगैरे रेडी करू शकतो. आणि गावाकडे याच गोष्टींना डिमांड आहे, कारण गावाकडे कसं बघितलं जातं, पिशवीला मजबूती आहे का. तर मजबूत पिशवी बनवण्यासाठी तुम्हाला एकतर अशा कपड्यांचा यूज करावा लागतो, किंवा जी राईस बॅग असते तिचा यूज करावा लागतो. तर आपण आज या कपड्यापासून एक छानशी शॉपिंग बॅग रेडी करणार आहोत, आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि सिंपल आपली शॉपिंग बॅग रेडी होणार आहे, पण ती मजबूत होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल, किंवा तुम्हाला शिलाईविषयी, स्टिचिंगविषयी, स्टिचिंगच्या बिझनेसविषयी काही टिप्स हव्या असतील, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ मिळून जाणार आहेत. आणि मैत्रिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तुमच्या काही डिमांड असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर मैत्रिणींनो, चला मग आपण शॉपिंग बॅग रेडी करून. तर शॉपिंग बॅग रेडी करण्यासाठी हे बघा, मी सुटाचे जे कापड होता त्याचे कट करून घेतलेला आहे कपडा लांबीमध्ये, आणि त्याला जॉईन करून घेत आहे. तर तुम्हाला हे जे आपण पट्टे मी शिवत आहे ते आपल्याला बेल्ट म्हणून रेडी करायचे आहे. तर बेल्ट म्हणून रेडी करण्यासाठी तुम्हाला आधी पिशवीची जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे, आणि त्यानुसार तुम्हाला बेल्ट, तुम्हाला साईज जेवढी हवी तेवढी कट करून घ्यायची आहे, आणि ते बेल्ट रेडी करून घ्यायचे आहेत. तर मला 50 इंच उंचीचे बेल्ट रेडी हवे होते, म्हणून मी एक कपडा 30 इंचचा कट केलेला होता, आणि एक कपडा 20 इंचचा कट केलेला होता, आणि त्याला जॉईन केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी कपडा तुम्हाला मोजून दाखवते की किती आहे आपला हा
याचा जो आपण बेल्ट रेडी करणार आहोत त्याचा कपडा किती आहे. तर हे बघा मी एक्स्ट्राच घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कट करून घ्यावा लागणार आहे. तर 50 इंच आपल्याला उंची घेऊन जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा कट करून घेणार आहे. तर कपडा मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे बेल्ट रेडी करायचे आहे. तर बेल्ट रेडी करण्यासाठी कपडा सरळ हवा म्हणून आपण जो तिरकस भाग आहे तो कट करून घेणार आहोत. तर तिरकस भाग घ्यायचा नाही बेल्ट रेडी करायला, नाहीतर आपला बेल्ट जो आहे तो वाकडा तिकडा होईल आणि त्याची फिनिशिंग चांगली येणार नाही. तर आपण हे बघा जो आपला कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. एका साईडने फोल्ड केल्यानंतर दुसऱ्या साईडने फोल्ड करायचा आणि जो आपला कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान आपले बेल्ट जे आहे ते रेडी होत आहेत. तर बेल्ट रेडी झालेले आहेत. हे बघा दोन्ही बेल्ट मी रेडी करून घेतलेले आहे आणि उंची एकदम परफेक्ट घ्यायची आहे, म्हणजे आपली पिशवी पण छान दिसते. त्याच्यानंतर आपल्याला जो कपडा कट करून घेतलेला आहे पिशवीसाठी अखंड, त्याला दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे. आता मी फर्स्ट एक बाजू जी आहे ती फोल्ड करून घेत आहे. फोल्ड केल्याने त्याचे धागे दोरे वगैरे निघत नाही. आणि दुसऱ्या साईडने पण आपण फोल्ड करून घेणार आहोत. ते ऑलरेडी फोल्ड आहे, आपण त्याच्यावरती डबल फोल्ड करून घेत आहोत. डबल फोल्ड केल्याने त्याच्यातले धागे दोरे जे असतात ते लॉक होऊन जातात आणि ते निघत नाही आणि पिशवी पण आपली फिनिशिंगने दिसते. त्यामुळे पिशवी फिनिशिंगने दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर तुम्ही बघू शकता आपली पिशवी फिनिशिंगने रेडी झालेली आहे जी फोल्ड करून. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यावरती बेल्ट अटॅच करायचे आहेत. तर बेल्ट अटॅच करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिशवी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. खालून जो आहे तो सेंटर काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मधूनसुद्धा फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचं आहे. त्या सेंटरच्या एका बाजूने 2 इंचावरती मार्क करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि जी आपण रेषा मार्क केलेली आहे त्याच्या साईडने आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आपण खालून याच्यावरती बेल्ट अटॅच करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला खालून बेल्ट अटॅच करायचे आहे आणि आधी साईडने त्याला शिलाई लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जिथून आपण इथून फोल्ड करणार आहोत हे बघा तिथून आपल्याला डबल शिलाई म्हणजे लॉकची शिलाई द्यायची आहे. 3-4 शिलाई द्यायची म्हणजे आपले बेल्ट जे आहे ते मजबूतीने लागून जाते. त्याच्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपले जे बेल्ट आहे ते लॉक होतात आणि पिशवीला मजबूती येते. या पिशवीमध्ये तुम्ही कितीही सामान भरलं तरी तुमचे बेल्ट तुटणार नाही. आपण जे रेडीमेड पिशवी आणतो ना त्याचे बेल्ट लगेच तुटतात, कारण त्याच्या शिलाईला मजबूती नसते. आणि दुसऱ्या साईडने पण सुद्धा आपल्याला असेच बेल्ट रेडी करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ही पिशवी स्टिच करणं काहीच कठीण नाही आहे. तुम्ही कपडा कट केल्यानंतर 15 मिनिटात ही पिशवी रेडी करू शकता. जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये मार्केटमध्ये जायचं असेल आणि तुमच्याकडे पिशवी नसेल तर तुम्ही लगेच 15 मिनिटात अशी पिशवी रेडी करू शकता. आणि कापडसुद्धा घरातलंच आहे. आपण कापडसुद्धा जे सूट पीसचा कापड असतो तो यूज केलेला आहे, म्हणजे जे आपण पॅन्ट आधी रेडी शिवलेली होती त्याचंच आपण कापड कट करून घेतलेलं आहे. आता दोन्ही साईडचे मी बेल्ट जे आहे ते रेडी करून घेतलेले आहे, स्टिच करून घेतले. आता साईड पार्ट आपल्याला जोडायचा आहे. तर साईड पार्टसाठी हे बघा मी डबल फोल्डमध्ये आधी जी पिशवीची उंची आहे ती मोजून घेतली आहे. नंतर आपण कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा कपडा आपल्याला पिशवीला अटॅच करायचा आहे साईडला. त्याच्या आधी आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्याने काय होतं, आपल्या पिशवीला जी आहे ती फिनिशिंग चांगली येते. हे बघा तुमच्या घरामध्ये जीन्सचं कापड किंवा जुने गाऊन वगैरे जे काही असतं तुम्ही त्याचे छान पिशव्या रेडी करू शकता. आणि गाऊनसुद्धा खूप छान असतात, त्याच्यावरती प्रिंट छान असते, त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा पिशव्या खूप छान दिसतात. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि अशा पिशव्यासुद्धा मार्केटमध्ये सेल होतात. या ज्या मी शिवते ना तशा कपड्यासुद्धा मार्केटमध्ये पिशव्या सेल होतात, कारण त्या मजबूत असतात आणि शॉपिंगसाठी खूप छान असतात. तर शिध्या साईडवर आपण सरळ बाजू ठेवणार आहोत पिशवीच्या आणि स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे जी पिशवीची जी शिलाई येईल ना साईड पार्टची ती आतल्या बाजूने येईल. आणि आतल्या बाजूने सुद्धा ही शिलाई दिसणार नाही, अशी मी ट्रिक तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे.
ही जी शिलाई दिसते ना ती आतल्या बाजूला सुद्धा दिसणार नाही आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा दिसणार नाही, अशी ट्रिक आपण यूज करणार आहोत. तर हे बघा, आपण आधी साईडला शिलाई लावून घ्यायची आहे, त्याच्यानंतर खाली लावून बघायचं आहे आपल्याला. खालचा भाग जो आहे तो आधी पिशवीला जो आपण साईडचा खालून बॉटम रेडी करतो तिथे आधी लावून बघायचं आहे. हे बघा, मी जसं लावते तुम्हाला तसं लावून बघायचं आहे. आधी लावून बघितल्यानंतर जर एक्स्ट्रा कापड असेल ना तर तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा, एक्स्ट्राचा कापड मी बघते एक्स्ट्राचा कापड आहे का, तर एक्स्ट्राचा कापड आहे याच्यामध्ये, तर आपण तो कट करून घ्यायचा आहे. कारण आपण एकदम पिशवीची जी साईज आहे त्याच्यानुसार कपडा कट केलेला होता, पण आपण खालचा बॉटम जो रेडी करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पिशवीचा कापड जातो, त्याच्यामुळे उंचीमध्ये तो कमी होतो. तर आपण तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. हे बघा, एवढाच कापड निघाला आहे त्याच्यामध्ये. तर तसं मोजून तुम्ही सुद्धा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण साईड पार्ट जोडताना नेहमी आपण एक्स्ट्राच घेतो आणि नंतर ॲडजस्ट करून घेतो. तर हे बघा, याचासुद्धा आपण आता साईड पार्ट म्हणजे जो बॉटम आहे खालचा तो रेडी करून घेणार आहोत. तर बॉटमविषयी मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. बॉटम कशाला म्हणतात, बॉटम किती प्रकारचे असतात आणि बॉटम कसे जॉईन करतात, तर सगळे डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला पिशवीच्या बॅगांच्या मापांविषयी काही माहीत नसेल किंवा तुम्हाला हव्या त्या मापामध्ये तुम्हाला बॅग स्टिच करता येत नसेल, तर तुम्हाला हव्या त्या मापामध्ये तुम्ही बॅग रेडी करू शकता मी सांगितलेल्या मेजरमेंटनुसार. तर तुम्ही ती व्हिडिओसुद्धा बघू शकता. तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि प्रत्येक व्हिडिओ वॉच करा, म्हणजे तुम्हाला बॅगेविषयी संपूर्ण तुमचे जे क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील त्या दूर होतील. तर हे बघा, आपला साईड पार्ट देखील रेडी झालेला आहे. आता आपल्याला दुसरा साईड पार्ट देखील जॉईन करून घेते मी. तर आपले दोन्ही साईड पार्ट हे बघा जॉईन झालेला आहे. पिशवी खूप छान, खूप सुंदर दिसते. तर हे बघा, आपल्याला याला आता पायपिंग लावायची आहे. आपण दुसऱ्या कापडाची पायपिंग लावणार नाही आहोत. ही जी मी तुम्हाला पायपिंग दाखवते ना तशी आपल्याला म्हणजे आतमधली शिलाईसुद्धा लॉक होऊन जाते. जसं आपण ब्लाऊजला करतो ना आतमधली शिलाई लॉक करतो तसंच याला करायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, ही जी आपण साईडला शिलाई लावतो आहे ती एक म्हणजे आपण जी पायपिंग लावतो तशी सुद्धा पायपिंग दिसेल आणि आतमध्ये जी शिलाई आहे आपली ती सुद्धा लॉक होऊन जाते आणि ती सुद्धा दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपण पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा, मी जशी दाखवते तुम्हाला तशी कडेकडेला शिलाई लावून घ्यायची आहे आणि तुमची पायपिंग होऊन जाईल. तुम्हाला इथे जर दुसरा कापड लावायचा असेल तर तुम्ही दुसरा कापडसुद्धा लावू शकता. तुमच्या मनानुसार तुम्ही या पिशवीला पायपिंग करू शकता. तर दुसरा कापड लावण्यासाठी तुम्हाला आधी अशीच पायपिंग करावी लागेल, नंतर त्याच्यावरती तुम्ही दुसऱ्या कापडाच्या पट्ट्या लावू शकता. तर हे बघा, खालच्यासुद्धा बॉटमला आपण पायपिंग करून घेतलेली आहे. हे बघा, किती सुंदर आपलं बॉटम दिसत आहे. तर खूप छान दिसत आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला देखील आपण जी पायपिंग आहे ती करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मी प्रत्येक माझे स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करत नाही, कारण मला तेवढा टाईम नसतो. आता मला खूप साऱ्या बॅगसुद्धा स्टिच करायच्या आहेत, तर मी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला काही टिप्स हव्या असतील तुमच्या बिझनेसविषयी किंवा तुम्हाला स्टिचिंगविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे बघा, आपली देखील जी पायपिंग आहे ती रेडी झालेली आहे. हे बघा, जिथे जाड भाग येत होतो ना तिथं थोडंसं ओढून घ्यायचं आहे. तर हे बघा, पायपिंग केलेला भाग तुम्ही बघू शकता आणि विदाऊट पायपिंगचा तुम्ही बघू शकता किती फरक, किती डिफरन्स दिसतोय. तर आपली पिशवी शिवून रेडी झालेली शॉपिंग बॅग तुम्ही बघू शकता. सुताच्या कपड्यापासून आपण फक्त एका तुकड्यापासून एवढी मोठी पिशवी स्टिच केलेली आहे. ही बघा, तुम्ही बघू शकता आणि खूप छान सुद्धा दिसते. याला पायपिंग सुद्धा केलेली आहे, पण याच कापडाची आपल्याला दुसरा कापड लावायची गरज पडलेली नाही आहे. ही बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर ही पिशवी रेडी झालेली आहे. पूर्ण खालून आपण याला बंद लावलेले आहे. एकदम मजबूत पिशवी रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशी शॉपिंग बॅग रेडी करू शकता. जर तुमच्या घरी सुताचे कपडे असतील किंवा जुन्या जीन्स वगैरे असतील तर त्याची सुद्धा अशा प्रकारे तुम्ही पिशवी रेडी करू शकता, शॉपिंग बॅग रेडी करू शकता. याला तुम्ही चेन सुद्धा अटॅच करू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला कस्टमाइज सुद्धा करू शकता. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान ही पिशवी दिसत आहे, शॉपिंग बॅग दिसत आहे. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही पण घरच्या घरी अशी पिशवी शिवण्यासाठी. तर अजून एक हे बघा, मी तुम्हाला दाखवते, अजून एक कपडा आपण कट करून ठेवलेला आहे.
सेम पिशवी आपल्याला रेडी करायची आहे, पण मोठ्या साईजमध्ये रेडी करायची आहे. आणि एक अजून शिवलेली आहे, त्याच्यामध्ये मी सामान वगैरे भरलेलं आहे. तर ह्या पिशव्या आहेत कस्टमरच्या, त्यांनी त्यांचे कपडे वगैरे आणून दिलेले होते मला. तर मला अजून जीन्सपासून आणि अजून एक पॅन्ट आहे त्याच्यापासून ट्रॅव्हल बॅगसुद्धा स्टिच करायची आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही असेच घरातले कपडे यूज करून सुद्धा खूप छान प्रोडक्ट तयार करू शकता आणि सेलसुद्धा करू शकतात. मैत्रिणींना मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते की तुम्ही घरच्या घरी घरातल्या कपड्यांपासून स्टार्ट करा आणि मग तुमचा बिझनेस वाढवा. तर मी सुद्धा गावाकडे राहते, तर गावाकडे बायका ज्या असतात त्या जास्त खर्च करत नाही, त्यांना असेच प्रोडक्ट आवडतात. त्यांना असे प्रोडक्ट आवडतात जे मजबूत असतील. मग त्यांना असं ज्या म्हणतो ना आपण शहरामध्ये असं दिखाव्यासाठी छान छान कापड वगैरे पाहिजे, तसं इकडे काही नाही. तुम्ही छान मजबूत कपड्यापासून छान पिशवी स्टिच करून दिली, सगळ्यांना आवडते. पण या पिशवीमध्ये सुद्धा काय वाईट आहे हे बघा. बाजारात जायला, शॉपिंगला जायला खूप छान आहे पिशवी. तर नक्कीच घरी स्टिच करून बघा. आणि अजून एक पिशवी स्टिच करायची, आता मी ती सुद्धा स्टिच करून घेणार आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रॅव्हल बॅग स्टिच करून दाखवणार आहे जीन्सच्या कपड्यापासून. तुमचे काही क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुमच्या काही प्रोडक्टचं सुद्धा तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर प्रोडक्टचं प्रमोशन सुद्धा मी करते, तर तुम्ही मला लगेच कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.